बाकीचे उमेदवार जे आहेत ते या ठिकाणी सभा कंटिन्यू होणार आहे. नगराध्यक्ष बोलतील, या प्रभागातील उमेदवार श्री बोलल. ठीक आहे. या ठिकाणी आपल्या प्रथम महिला आमदार यांच्या हस्ते लक्ष्मी मातेला त्या ठिकाणी हार अर्पण. खडकीचा परिसर असेल, ब्रिजलाल नगर आपले ब्रिजलाल नगरचा परिसर असेल, कर्मवीर नगरचा परिसर असेल, 105 दत्तनगर, जिजामाता उद्यान, ज्या ज्या ठिकाणी पुराचा पाणी या ठिकाणी येतो त्या ठिकाणी आम्ही सर्व त्या ठिकाणी मदत कार्य या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चालू होतो आणि प्रत्येक संजीवनीची यंत्रणा त्या ठिकाणी अस्तित्वात होती. मग ते लोकांना स्थलांतरित करण्याचा मुद्दा असेल, त्यांना अन्नधान्याचा प्रश्न असेल, या ठिकाणी त्यांना जे प्रत्येक मदत लागत होती त्यावेळेस या ठिकाणी संजीवनी उद्योग समूह या ठिकाणी धावून आलेला आहे. आणि त्या उलट आपण जर बघितलं तर आपले समोरचे जे उमेदवार आहे ते आता 25 वर्षानंतर त्यांना आठवण आली का आपल्याला स्वप्न पडलं आणि त्यांना भविष्यकाळाने सांगितलं का आपल्याला नगराध्यक्ष पदासाठी उभा राहायचंय आणि म्हणून ते या निवडणुकीत आले. परंतु मी आज आवर्जून आपल्याला सांगू इच्छितो का गेली 25 वर्षापासून माझ्या सर्वसामान्य जनतेशी त्यांचा कोणताही संबंध नाही. कधी त्यांच्या सुखदुःखात ते आले नाही आले. मी पाहतो सामाजिक काम करत असताना ज्यावेळी कोपरगाव शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण मोहीम राबवली जात होती, माझ्या माता भगिनी हंबाडा फोडून रडत होत्या. त्यांच्या अश्रू पुसण्यासाठी आमचे काका कधी आले नाही, आम्हाला कधी दिसले नाही किंवा थोडीशी सहानुभूती काकांनी कधी दाखवली नाही. त्या उलट विवेक भैया असतील, आमदार ताई असतील, बिपिन दादा असतील, हे सर्व त्या ठिकाणी त्यांना आश्रय देण्यासाठी, त्या ठिकाणी त्यांना सहानुभूती देण्यासाठी, त्यांचं सांत्वन करण्यासाठी, त्यांना या ठिकाणी मदत करण्यासाठी ते सरसावले होते, पुढे आले होते. परंतु आमच्या काकाला त्यावेळेस हे दिसलं नाही. गोरगरिबांचे टपरे या ठिकाणी तोडल्या जात होत्या, घरं तोडली जात होती, परिवार उद्ध्वस्त होत होते, पोटा पाण्याचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला होता. परंतु काकाने कधी त्या बाबतीत विचार केला नाही. कधीही सर्वसामान्य छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना भेटायला ते आले नाही. कोरोना काळात ही तीच परिस्थिती होती. अनेक वेळा आम्ही त्या ठिकाणी कोपरगाव व्यापारी समितीच्या माध्यमातून कोपरगाव शहरभर फिरत होतो. माननीय विवेक भैया त्यांचा युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून फिरत होते. अनेक मोठमोठे कोविड सेंटर त्या ठिकाणी विवेक भैयाने उभारले. खूप कोरोना काळामध्ये त्यांनी मदत केली. त्या उलट आपण जर बघितलं तर मला साधा आठवत नाही का काकांनी एक मास देखील वाटला असेल म्हणून. अशी परिस्थिती या कोपरगाव शहरामध्ये पहिल्यापासून आहे आणि 25 वर्षापासून हा माणूस डायरेक्ट गायब आहे. जनतेशी कोणताही देणं घेणं काकांना नाही. परंतु आज नगराध्यक्ष पदाचं स्वप्न या ठिकाणी पडल्यावर काकांना जाग आलेली आहे. परंतु ही माझी कोपरगाव शहराची जनता आहे, या माझ्या माता भगिनी आहे, यांना या सर्व गोष्टी ज्ञात आहे, सर्व गोष्टी माहित आहे का आपल्यासाठी नेहमी हजर राहणारा, उपस्थित राहणारा, आपल्या मदतीला धावणारा जर कोणी असेल तर तो कोल्हे परिवार आहे. आपण जर बघितलं तर नगरसेवकचे आपले 30 जे उमेदवार आहे ते अतिशय चांगल्या म्हणजे शिक्षित असे सुशिक्षित उमेदवार आहेत आणि प्रत्येक सामाजिक कामामध्ये नेहमी अग्रेसर असणारे असे आपले उमेदवार आहेत. आणि मला 100% खात्री आहे या प्रभागाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम आपले उमेदवार या ठिकाणी करतील. ना भूतो ना भविष्य या प्रभागामध्ये काम करण्याची त्यांची तयारी आहे. आणि प्रसाद आढाव यांना या ठिकाणी मी ओळखतो, ते चांगले मित्र आहे माझे. आणि अजमेर ताईंनाही आपण जर बघितलं तर जुना वारसा आहे, राजकीय वारसा आहे, सामाजिक वारसा आहे. त्याही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकासाचं काम या ठिकाणी आपल्या या कोपरगाव शहरामध्ये करतील अशी मला 100% खात्री आहे. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर काकाजी एकच शब्द आपल्या याच्यामध्ये बोलत असतात का मी सुशोभीकरण केलं, हे केलं, ते केलं. पण खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं तर कोपरगाव शहरामध्ये
त्यांनी काय केलं असेल, एका ठिकाणी 10-15 टायर भंगारमधून आणायचे आणि बस स्टँड मध्ये लावले आणि त्याला ते सुशोभीकरण म्हणतात. परंतु या ठिकाणी मी त्यांना सांगू इच्छितो की हा विकास नाही, तिथे फक्त तुम्ही तुमचं नाव दिलंय समताचं, म्हणजे हा विकास नाहीये. तुम्हाला जर करायचं होतं तर तुम्ही सगळ्या कोपरगाव मध्ये फिरायचं होतं, लोकांचे प्रश्न जाणून घ्यायचे होते, त्यांच्या मदतीला धावून यायचं होतं. परंतु यातून एकही काम काकासाहेब आपण केलेला नाहीये. त्यामुळं आपल्याला कोणताही हक्क आणि अधिकार या ठिकाणी कोपरगावकर देणार नाही याची मला 100% खात्री आहे. आणि त्याच उलट आपण जर बघितलं तर विवेक भैयाने जो विश्वासनामा या ठिकाणी तयार केलेला आहे त्यामध्ये अनेक अशा गोष्टी आहे. माझी आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती राहील का तो विश्वासनामा सोशल मीडियाच्या माध्यमातूनही आपण बघावं आणि जे पॉम्पलेट या ठिकाणी छापलेली पुस्तिका तीही आपण या ठिकाणी बघितली पाहिजे, जेणेकरून आपल्याला जे विजन आहे, जे आपल्यासाठी करणार आहे ते सर्व त्या विश्वासनाम्यामध्ये या ठिकाणी आहे. मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो का 100% आपले सर्व उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार या ठिकाणी निवडून येणार आहे. परंतु भरघोस आता असा मताधिक्य त्यांना मिळाला पाहिजे यासाठी आपण सर्वांनी आवर्जून येत्या 20 तारखेला कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून या ठिकाणी या उमेदवारांचा मोठ्या मताधिक्याने विजय करायचा. क्रमांक 7 मधील निवडणुकीच्यासाठी येथे उपस्थित असलेले आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष लकारे काका, सन्माननीय अशोक भाऊ लकारे, सन्माननीय प्रकाश भाऊ लकारे, सन्माननीय राजा भाऊ बाबुल, बिट्टू शेठ ठकराल, त्यानंतर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, सैदूभाई आणि दिलीप काका दारुणकर, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज प्रभाग क्रमांक 7च्या या कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भात माझी पत्नी सौ सोनल अजमेरे आणि प्रसाद आढाव तसेच आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार परागजी संधान हे तिघही कमळ या चिन्हावर निवडणूक लढवित आहेत. सगळ्यांना सांगायला आनंद वाटतो की विवेक भैया कोल्हेंचं सारखं धडाडीचं, तरुण आणि संयमी नेतृत्व आज आपल्याला लाभलेलं आहे. आणि कोल्हेताईंच्या आशीर्वादाने व स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेबांच्या आशीर्वादाने आज विवेक भैयांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही निवडणूक तुमच्यासाठी लढवित आहोत. आम्ही दोन्ही उमेदवार उच्च शिक्षित आहोत आणि या प्रभाग क्रमांक 7 साठी तसेच विशेष करून टिळकनगर भागासाठी आमचं काही विजन आहे. मी आज फक्त या सभेच्या माध्यमातून टिळकनगरच्या ज्वलंत प्रश्नांना हात घालणार आहे. आपण बघतो आहे की टिळकनगर हा 1000 ते 1200 लोकवस्तीचा, दाट लोकवस्तीचा कोपरगावातल्या शहरातल्या मध्यवर्ती भागातला एक परिसर आहे. आणि टिळकनगरमध्ये सर्वसाधारणपणे मध्यमवर्गीयांची कुटुंबे जी स्वतः रोजगार निर्मिती करून किंवा रोजंदारीवर काम करून स्वतःची उपजीविका चालवितात. अध्यक्ष साहेब, मला सांगावंसं वाटतं की टिळकनगर भागातल्या महिलांना व नवीन युवा पिढीला कायमस्वरूपी रोजगार मिळेल अशी त्यांची इच्छा आहे. कारण नवीन पिढीला आणि महिलांना आज असा प्रश्न भेडसावतो की आज आम्ही मोलमजुरी करून किंवा आज आम्ही कष्ट करून आमचं पोट भरतो, पण आमचं उद्याचं काय याची आम्हाला चिंता कायम सतावते. टिळकनगर भागामध्ये नवीन पिढी चांगलं शिक्षण घेत आहे आणि नवीन पिढीचे हे तरुण उमेदवार, तरुण वर्ग आता रोजगाराच्या संधी स्वतःसाठी शोधत आहे. मी स्वतः इथे जवळच असलेल्या श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाचा डायरेक्टर आहे आणि
टिळकनगर परिसरामधले अनेक मुलं या आमच्या शाळेमध्ये शिक्षण घेतात. त्यामुळं त्या माध्यमातून मला या भागातल्या लोकांच्या अडचणी चांगल्या माहिती आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे नवीन आणि तरुण वर्ग आणि युवा पिढी पुढं दिसणारा रोजगाराचा प्रश्न आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कोल्हेताईंच्या नेतृत्वाखाली महिलांना कसा रोजगार मिळता येईल आणि त्यांना कशा नवीन नवीन व्यवसायाच्या संधी मिळतील यासाठी कोल्हेताई या कायम आग्रही राहिलेल्या आहे. आणि कोपरगावामध्ये बचत गटाची जी चळवळ आहे ती कोल्हेताईंनी उभारलेली आहे आणि कोल्हेताईंच्या नेतृत्वाखाली टिळकनगर भागामध्ये अनेक बचत गट कार्यरत आहे. मला सांगावं असं वाटतं की आज कोल्हे परिवाराने जो गारमेंट क्लस्टर उभारला आहे त्या माध्यमातून अनेक महिलांना व्यवसाय द्यायचं काम हे संजीवनी उद्योग समूहाच्या मार्फत चालू आहे. गारमेंट क्लस्टर म्हणजे काय तर येथे विविध कंपन्यांच्या ब्रँडेड कपड्यांची निर्मिती, ड्रेसची निर्मिती केली जाते आणि त्यासाठी या कपड्यांची जी शिलाई असेल, या कपड्यांची बांधणी असेल, यासाठी महिला वर्गांना जास्तीत जास्त रोजगार मिळावा म्हणून कोल्हेताई या कायम सतत प्रयत्नशील आहे. आणि आज देखील जर टिळकनगर मधल्या महिला तयार असतील तर साधारणतः 100 ते 150 महिलांची ताबडतोब भरती करण्याचं आश्वासन कोल्हेताईंनी आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे इतकी तळमळ असणारे हे कोल्हे घराणं आज तुमच्यासाठी आम्ही मत मागत आहोत. दुसरा अध्यक्ष साहेब, या टिळकनगर भागाचा ज्यावेळेस मी विचार करतो त्यावेळेस मला दिसतं की टिळकनगरच्या समोर कोपरगावातले सर्वात 2 मोठे मैदान आहेत. तहसील मैदान असो आणि बँकेचे मैदान असो. आपल्याला माहिती आहे की इंदोर शहरामध्ये सराफा दुकानदारांची दुकानं बंद झाल्यानंतर तिथं सराफा मार्केट भरतं, जिथं खाण्यापिण्याचे स्टॉल लागतात आणि लोकांना रोजगार मिळतो. तर माझ्या मनामध्ये असा विचार आहे की संध्याकाळी 7 नंतर ही दोन्ही ग्राउंड रिकामी असतात. जर या दोन्ही ग्राउंडवर फूड मॉल उभा केला, फूड स्टॉल उभे केले आणि खाऊ गल्ली जर निर्मिती केली तर आपल्या टिळकनगरच्या महिलांना आणि युवा वर्गांना आपण त्यातले मी अभ्यास केला तर मला असं जाणवतं की आपण मोबाईल व्हॅन ज्या खाण्याच्या उभ्या करू शकतो तर साधारणतः या दोन्ही ग्राउंडवर 300 मोबाईल व्हॅन आपण उभ्या करू शकतो खाऊ गल्लीच्या. आणि त्यातून आपण 100% प्रयत्न करू की किमान 100 गाड्या या टिळकनगर भागासाठी राखीव राहतील आणि टिळकनगरच्या या लोकांना कायमस्वरूपी हा रोजगार मिळेल आणि कोपरगाव शहराची सुद्धा थकलेली बाजारपेठ ही पुनर्जीवित होईल. मला हा विश्वास आहे की जर पराग संधान साहेब नगराध्यक्ष झाले आणि आम्ही नगरसेवक झालो तर निश्चितपणे आम्ही या टिळकनगर भागात तुम्ही नगरसेवकाची संधी दिली तर हा खाऊ गल्लीचा प्रश्न हा मी मार्गी लावण्याचा आम्ही कायम प्रयत्न करू आणि टिळकनगर मधल्या किमान 100 कुटुंबांना त्यातून रोजगार मिळू शकतो आणि आपल्या कोपरगावाची एक झगमगाट इथं या परिसरामध्ये निर्माण होऊ शकते. त्यामुळं या टिळकनगर भागातल्या लोकांचा जो व्यवसायाचा रोजीरोटीचा प्रश्न आहे तो मार्गी लागू शकतो. दुसरा म्हणजे या टिळकनगर भागामध्ये अतिशय दाट लोकवस्ती आहे. या दाट लोकवस्तीमुळे इथं आरोग्याचे प्रश्न फार मोठ्या प्रमाणात आहे आणि छोट्या मोठ्या आरोग्याच्या गरजा भागवण्यासाठी त्यांना मोठमोठ्या दवाखान्यात दिवसभर थांबावं लागतं. तर आपल्याला मी स्वतः आरोग्य सेवा देण्यासाठी बांधील आहे आणि नगरपालिकेच्या माध्यमातून इथे मोहल्ला क्लिनिक चालू करून छोट्या छोट्या आजारांवरच्या उपचार पद्धती तुम्हाला जागेवर मिळवून देऊ. म्हणजे तुमच्या छोट्या छोट्या उपचारासाठी जो पूर्ण दिवस वाया जातो आणि तुमची रोजंदारी बुडती ती त्याच्यातून तुमची हानी होणार नाही
नुकसान होणार नाही. त्यामुळं आम्ही दोघंही उमेदवार प्रसाद आढाव आणि आम्ही स्वतः तुमच्या रोजगारासाठी, तुमच्या आरोग्यासाठी आणि ह्या भागाची चांगली भरभराट होण्यासाठी कटिबद्ध आहोत. म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो की नगराध्यक्ष पदासाठी व दोन्ही नगरसेवक पदासाठी आपण कमळ या चिन्हावर बटन दाबून आम्हाला विजयी करा. तुमच्या सेवेसाठी आम्ही बांधील आहोत याची खात्री मी तुम्हाला देतो आणि थांबतो. नमस्कार. आणि आज मार्गशीर्षचा गुरुवार आहे. माता लक्ष्मीच्या मंदिरासमोर आपण आहे. हा शुभ संकेत आहे असं समजा. वडाव आणि सोनल भाभी अजमेरे ह्या तिन्ही उमेदवार अतिशय सक्षम आपल्याला मिळालेले आहेत. रात्रंदिवस आपल्यासाठी पळणारे उमेदवार आहेत. ह्या दोन्ही उमेदवारांना, नगरसेवकांना वारसा आहे त्यांच्या परिवाराचा, सामाजिक बांधिलकी जपण्याचा, माणसं जोडण्याचा. अतिशय चांगलं काम करणारे या परिवाराचा वारसा आहे. माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. फार उशीर झाल्यामुळे मी जास्त बोलत नाही, पण सगळ्यात महत्वाचं, काल आपल्याला महसूल मंत्र्यांनी शब्द दिला, आपलं घर आपल्या नावावर, हक्काचं घर आपल्याला पहिल्यांदा आपल्या नावावर होणार आहे. आणि ही खूप मोठं आपल्याला बक्षीस गिफ्ट आपल्याला दिलंय असं आपण समजूया. आपण राहत होतो पण घर नावावर नाही, याचं कुठंतरी मनात एक माणसाच्या असतं की माझं घर माझ्या नावावर असलं पाहिजे. ते खऱ्या अर्थाने आपल्याला या सरकारच्या माध्यमातून मला मंत्री महोदयांनी सांगितलं की निघतानी की ताई मी स्वतः 7 वारे वाटायला येणार आहे. हे खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. आणि म्हणून आपलं एक एक मत महत्वाचं आहे. लक्ष्मी कमळावर असते. खऱ्या अर्थाने आपल्याला संपन्नता येणार आहे, शहर विकासाला मोठा निधी येणार आहे. आणि म्हणून विनंती माझी, खूप मेहनत घेतली आमच्या उमेदवारांनी, आपल्या घराघरापर्यंत आले, मुख्यमंत्री आपल्यासाठी आले, महसूल मंत्री आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आले आणि पराग भाऊ सारखे तरुण तडफदार उमेदवार आपल्याला मिळालेले आहे. आणि म्हणून आणि माझं तर महिलांशी एक नातं आहे, खूप जवळचं नातं आहे. माझ्या आयुष्यात मी कायम मला काय करता येईल खूप महिलांसाठी हे करत राहणार आहे. कारण माझं राजकारण हे क्षेत्र नंतरच आहे. त्याच्या आधी मी महिला बचत गट, महिला स्वावलंबन कशा होतील याच्यासाठी माझं काम होतं. तर हक्काने आपल्याला आता प्रत्येक जण लाडकी बहीण म्हणतंय, तर याचा सार्थ अभिमान आपल्याला आहे. आणि दुसरं 50% आपल्याला तिकीटही एसटीचं आहे. अजून खूप काही मिळवायचं आहे आपल्याला. सरकारच्या माध्यमातून लखपती दिदी योजना आहे, खूप योजना आहेत सरकारच्या. आपल्याला काल महसूल मंत्री म्हणाले की केंद्राच्या योजना, राज्याच्या योजना जर आपल्यापर्यंत पोहोचवायच्या असतील, केंद्रात जे सरकार ते राज्यात, आणि राज्यात जो तालुक्यात सुद्धा तोच नगराध्यक्ष असेल तर सगळे प्रश्न आपले मिटणार आहे. त्यामुळे कोण काय म्हणलं, कोण काय सांगितलं, कोणी काय दिलं याच्यापेक्षा आपलं भविष्य कशात आहे, आपल्या लेकरा बाळांचं भविष्य कशात आहे याचा आपण विचार करावा अशी माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. आणि कमळचे तिन्ही बटन, कमळ या चिन्हावर बटन दाबून आपण आमच्या या नगराध्यक्ष आणि दोन्ही उमेदवारांना सेवा करण्याची संधी द्यावी आपली, एवढी मी आपल्याला या लक्ष्मी मातेच्या मंदिरासमोर विनवणी करते, पदर पसरते असं या निमित्ताने सांगते. धन्यवाद. आज आपण कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जात आहोत. या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बरेच जणांनी बरेचसे आश्वासनं दिलेले असतील, परंतु आपल्याला भारतीय जनता पार्टी आणि आरपीआयच्या वतीनं या कोपरगाव शहरामध्ये आपल्याला बरेचसे पैकी जे आपले मंत्री महोदय असतील यांनी जो एक विश्वासनामा या कोपरगाव शहरामध्ये युवानदी विवेक बैकोले यांनी जो आपल्या कोपरगाव शहरामध्ये सादर केलेला आहे, या विश्वासनाम्यामध्ये आपण तो विश्वासनामा प्रत्येकाच्या घरी आलेला असेल, तो विश्वासनामा एकदा वाचा आणि पहा. त्या विश्वासनामामध्ये आपल्या भावी आयुष्य कसं सुख समृद्धीचं जाईल आणि आपली युवा पिढी कशी घडेल याच्यावर तो विश्वासनामा केलेला आहे. विश्वासनाम्यामध्ये आरोग्याचा विषय असेल, तसं पाहिले तर विश्वासनाम्यामध्ये आरोग्यासंदर्भात बरंच काही सांगितलेलं आहे, परंतु त्याच्या अगोदर कृती करून दाखवलेली आहे. त्या कृतीच्या माध्यमातून आपण पाहतो या कोपरगाव शहरामध्ये संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण येथे आरोग्य शिबिर घेतलेले होतं. आरोग्य शिबिरमध्ये मोफत सर्व प्रकारचे
गोळ्या औषध असतील सर्व उपचार केलेले होते. आणि हे विश्वासनाम्यामध्ये जे आरोग्य संदर्भात जे सांगले पूर्ण शहरामध्ये या गाड्या मोफत आपल्या फिरत आहे. आणि आपण विचार केला पाहिजे का आपल्या या टिळकनगर भागामध्ये बऱ्याच दिवसाचा जो राहण्याचा विषय आहे, घर छोटे आहे परंतु याच्यामध्ये या कोपरगाव नगरपालिका असेल, भूमापन असेल, याच्यामध्ये या घर जर आपल्याला बांधायचं असेल, बँकेचं जर कर्ज घेत असेल कर्ज वगैरे तर आपल्याला काही मिळत नाही. कारण या आमच्या 7/12 उतारावर स्पष्ट असा उल्लेख केलेला आहे, सरकारी जागा आणि कलेक्टरच्या खरेदी परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारची खरेदी विक्री करता येत नाही. त्याच्यामुळे ते आमच्या नावावर होत नाही, आम्हाला कोणत्या प्रकारचं सहकार्य होत नाही. तर आपल्याला आता जे महाराष्ट्र राज्याचे मंत्री आले, महसूल मंत्री आले ते बावनकुळे साहेब यांनी सांगितलं का आपला 7/12 आपल्या नावावर प्रथम आम्ही या कोपरगाव नगरपालिकेमध्ये तुम्ही जर कमळाला मतदान केलं आणि या सर्व 30-33 उमेदवार तसे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे जर तुम्ही निवडून दिले तर सर्वात पहिले 22 तारखेला आम्ही या कोपरगाव शहरामध्ये जे आहे आपले गोरगरीब लोक झोपडपट्टी असेल, टिळकनगरमधले जे आपले 20 प्लॉट असतील या सर्वांना आम्ही मोफत कोणत्याही प्रकारचा खर्च न करता 7/12चा उतारा तुमच्या नावावर केला जाईल अशी ग्वाही आत्ताच पालकमंत्री देऊन गेलेले आहे आणि आपले बावनकुळे साहेब सुद्धा देऊन गेलेले आहे. तसेच आपल्या या शहरामध्ये बऱ्याचशा अडचणी आहे. आपण पाहतोय कोपरगाव नगरपालिकेच्या वतीनं आपल्याला घरपट्ट्या ज्यामध्ये वाढीव आलेल्या होत्या त्या वाढीव पट्ट्याच्या संदर्भामध्ये विरोधी पार्टीने कधी कोणत्या प्रकारचं आंदोलन केलेलं नाही. परंतु आपले जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे यांनी नगरपालिका पट्टी कमी करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन केली. आपल्या या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यावर त्यांनी 8 दिवस जवळजवळ ते आंदोलन उभं केलं आणि त्या आंदोलनामधून शहरातील सर्व जे आपले नागरिक असतील यांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा देऊन आपल्या या कोपरगाव नगरपालिकेसाठी जे उमेदवार उभे नगराध्यक्ष पदाचे पराजी संजय साहेब तसेच आमदार ताई स्नेहला ताई कोल्हे यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून या नगरपालिकेचे घरपट्टी कमी करून तो कर आपल्याला कमी केलेला आहे. मित्रांनो, एवढे कामं जर सध्या आपले जे कोल्हे परिवार आहे आपल्यासाठी कायम सतत झटत आहे आणि आपण जर त्यांना या टायमाला साथ देणं खूप गरजेचं आहे. हीच अपेक्षा आपण सर्वांची मी करतोय. तसेच आपल्या या शहरामध्ये जे आमचे मुख्य प्रश्न आहे आरोग्याचे असतील, पाण्याचे असतील, गटरीचे असतील, मित्रांनो समोर ते सांगतात आम्ही इतके कामं केले. आता तुम्ही पाहत असाल आपल्या भागामध्ये पेविंग ब्लॉकचे कामं दिसत आहे. पण हे पेविंग ब्लॉकचे कामे जर आपण पाहिले मार्केट त्याचे रेट पाहिले तर 6,500 ते 7,000 रुपये प्रास या भावने ते दिसतात. परंतु यांनी इतके आवाजे सव्वा रेट लावलेले खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार या पेविंग ब्लॉकमध्ये दिसतंय, पूर्ण शहरामध्ये दिसतंय. भयाने बऱ्याच वेळा आपल्याला सांगितलेले का नगरपालिकेच्या माध्यमातून खूप मोठा भ्रष्टाचार उघडकीस आलेला आहे. आपण जर नगरपालिका येत्या 20 तारखेला आपण मतदान करणार आहात त्या मतदानामध्ये आपण तिन्ही उमेदवार जे आहे आपले एक सुशिक्षित उमेदवार आहे पराजी संजय साहेब यांची निशाणी आहे कमळ. तसेच आपले डॉक्टर साहेब आहे यांच्या पत्नी आहे सौ स्नेहलताई यांची सुद्धा निशाणी कमळत आहे. आणि आपले जे सिव्हिल इंजिनियर आहे प्रसादजी आढाव यांची निशाणी कमळ आहे. आपण सर्वांनी येत्या 20 तारखेला आपल्या भागातून या बूथवरून जास्तीत जास्त मताने त्यांना आपला विजय करावा असं मी आवाहन करतो. आणि मी आमचे टिळकनगरचे मतदार आहे हे शुद्ध मतदार आहे, हे आपल्याला मतदान करतील. सर्वांना मी विनंती करतो, देऊ आश्वासन सर्वांच्या वतीने हातवर करा टिळकनगरच्या लोकांनी का आम्ही या बूथवरून जास्तीत जास्त मत या कमळाला देऊ म्हणून. ठीक आहे साहेब, सर्वांनी मान्य केलेले आम्ही तुम्हाला सर्वांना मोठ्या मताधिकारी निवडून देऊ.